तर अनिल परब यांच्या वक्तव्यावरून विधान परिषदेत गदारोळ झाला। चुकीचं बोललो असेल तर अध्यक्षांना सर्व अधिकार आहेत माझ्यावर कारवाई करण्याचे, असं सुद्धा अनिल परब यांनी म्हटलेलं आहे। माझ्या शब्दांवर आक्षेप असेल तर शब्द काढून टाका, परब यांनी म्हटलेलं आहे। तसंच शंभूराजे हे माझ्यासाठी दैवत आहेत आणि त्यांचा अपमान करणार नाही, असं सुद्धा परब यांनी म्हटलेलं आहे। मी काय बोललो काल की छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला। छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला। याच्यात चुकीचं काय बोललो? याच्यात चुकीचं काय बोललो? आणि तरी देखील आपल्याला वाटत असेल की मी काय चुकीचं बोललो असेल तर तो आपला अधिकार आहे, आपला अधिकार आहे। पण या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय। या त्याची माफी पहिले। शंभू नाव ठेवलंय या गुढीपाडव्याला, त्याची माफी मागणार काय? कोरटकर सोलापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय। पण तरी पण मी आपल्याला अधिकार देतो। माझ्या शब्दावरती जर काय आक्षेप असेल तर आपल्याला अधिकार आहे तो शब्द काढून टाकावा। दुसरा विषय असा आहे की मी राज्यपालांचं अभिभाषण हे पिजन होल मधनं, त्याचं नाव आहे श्रीकांत भारतीय, त्यांचं ट्विट आहे माझ्याकडे। घ्या ट्विट आला तुमचं नाव आहे, तुम्ही माफी मागितलेली आहे, मी तुमच्याकडे माफीचा ट्विट पाठवतो। अरे शेम, हे लोक काय? सभापती महोदय ही बोला आता। आपण असं सदस्यांना चितावणी देऊ नका। बोला आता। अनिल परब, आपण अशी सदस्यांना चितावणी देऊन सभागृहाचं वातावरण दूषित करू नका। आपण आपलं मत मांडा आणि अशा पद्धतीनं आपलं मत व्यक्त करत असताना अशा वातावरणामध्ये, अशा परिस्थितीमध्ये असं बोलणं योग्य होणार नाही। आणि म्हणून सभागृहाचं कामकाज चालवत असताना मी जे निर्देश दिले, राज्यपालाच्या अभिभाषणावरती मी जो काही शब्द वापरला की पिजन होलचा मराठी अर्थ मी वापरला। आता आपण मला शब्द सांगावा। पिजन होल मी 20 वर्ष या सभागृहात आहे। 20 वर्षात हा शब्द हा इथे रुळलेला आहे, त्याचा मी मराठी तंत्र गेला। आपल्याला जर योग्य शब्द वाटत असेल तर तो शब्द टाका आणि माझा शब्द काढून टाका। याच्यापेक्षा वाईट काय? आणि त्यामुळे शंभूराजे हे माझा दैवत आहे। शंभूराजेंचा अपमान माझ्याकडनं आयुष्यात कधी होऊ शकत नाही, ते माझं दैवत आहे। यांनी तर राज्यपालांच्या अभिभाषणात शंभूराजेंचं नाव पण छापलेलं नाहीये। त्याच्यामुळे काय सांगतायत? माफी कशाला मागा? मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे। सभागृहाच्या सभापतींनी योग्य निर्णय घ्यावा आणि मला न्याय द्यावा।